करुणाष्टके या नाटकाला झी गौरवमध्ये, झी नाट्यगौरवमध्ये नामांकन आहेत आणि एक नाही 7 विभागांमध्ये आहेत. या नाटकात आम्ही 7 बायका आहोत खरं तर आणि 7 नामांकनं मिळालेली आहेत. फायनली काही प्रयोग होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळतं की आपल्या नाटकाला एवढी नामांकनं मिळाली. त्यामुळे सगळं जे काही मेहनत घेतलेली आहे, जे काही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू पाहतोय ते असं सार्थक आहे असं नाही म्हणणार, पण त्याची एक पहिली पायरी आपण चढलेलो आहोत. पहिल्या प्रयोगाची गंमत वेगळी होती. असं सगळं काही त्या 2 तासात आम्हाला प्रूफ करायचंय आणि सगळं पोहोचवायचंय अशी ती मज्जा होती. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी नाट्य गौरव 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि एक अशा गोड अभिनेत्रीने एंट्री घेतली ना, जिला आपण अनेक कार्यक्रमात अँकरिंग करताना बघतो, पण आज नॉमिनेशनमध्ये नाव आहे आणि तिला खरंच विचारायचं की आज खरं तर कसं वाटतंय, कारण आज तुमचा दिवस आहे आणि इतके नॉमिनेशन जेव्हा आपल्या नाटकाला असतात तेव्हा एक वेगळी एनर्जी असते. आज काय एक्साइटमेंट आहे? तू सुरुवातच केली आहेस की गोड म्हणून, तर मी खरं सांगेन मला असं गोड वाटतंय, छान वाटतंय, फील गुड आहे. ॲक्च्युली आमची सगळी टीम ऑलरेडी काही याच कार्यक्रमाचा भाग असल्यामुळे तिकडे एंगेज आहेत आणि काही जण येत आहेत. पण मला आवडेल आत्ता आपण भेटलो आणि बोलतोय तर करुणाष्टके या नाटकाला झी गौरवमध्ये, झी नाट्यगौरवमध्ये नामांकन आहेत आणि एक नाही 7 विभागांमध्ये आहेत. त्यामुळे ती एक्साइटमेंट खूप जास्त आहे. या नाटकात आम्ही 7 बायका आहोत खरं तर आणि 7 नामांकनं मिळालेली आहेत. त्यामुळे आम्ही खूप होपफुल आहोत, एक्सायटेड आहोत आणि नाटकाला काहीच दिवस झालेत सुरुवात होऊन आणि पहिल्यांदाच लगेच ही पावती मिळाली आहे. सो हॅपी. मला हेच विचारायचं की 7 बायका, 7 नामांकन, हे एक योगायोग झाला हा पूर्ण एक. आणि जेव्हा कळालं की इतकी नामांकनं आपल्या नाटकाला आहेत तेव्हा काय एक असतं ना की रिहर्सलला भेटला होता तेव्हा काय एनर्जी होती, तेव्हापासूनची एक एनर्जी असेल डेफिनेटली. कारण आमची रिहर्सल खूप दिवस सुरू होती आणि त्या रिहर्सलमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडत गेल्या, आम्ही घडत गेलो, आम्ही एकमेकींना समजत गेलो आणि फायनली काही प्रयोग होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळतं की आपल्या नाटकाला एवढी नामांकनं मिळाली. त्यामुळे सगळं जे काही मेहनत घेतलेली आहे, जे काही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू पाहतोय ते असं सार्थक आहे असं नाही म्हणणार, पण त्याची एक पहिली पायरी आपण चढलेलो आहोत आणि ते अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते जेव्हा आपल्याला एक रिकग्नायझेशन मिळतं. तर येस, आम्हाला सगळी मागची पानं आठवली जेव्हा नामांकन मिळालं तेव्हा. पानांमधलं एक पान विचारायचं, जे सगळ्यात पहिला प्रयोग या नाटकाचा कशा पद्धतीने होता तुमच्यासाठी आणि कधी ठरलं होतं की हे नाटक आता आपण करतोय? कधी ठरलं होतं तर डेफिनेटली दिग्दर्शक, निर्माते ह्यांच्या गोष्टी ठरलेल्या होत्यात. मला वाटतं कास्ट, सगळे पात्र हळूहळू त्यामध्ये इन होत जातात. तसं यातलं एक खूप गोड असं पात्र माझ्या पदरी पडलेलं आहे आणि ते साकारताना मला मजाच येते. आणि जसं की तू आत्ता विचारलंस की पहिला प्रयोग, तर ती धडधड होती, खूप धडधड होती आणि मला वाटतं आम्हा सगळ्या कलाकारांना प्रत्येक प्रयोगाला ना ती एंट्री घेताना ती धडधड अजूनही थोडीशी असतेच. पण पहिल्या प्रयोगाची गंमत वेगळी होती. असं सगळं काही त्या 2 तासात आम्हाला प्रूफ करायचंय आणि सगळं पोहोचवायचंय अशी ती मज्जा होती. पण ते पार पडलं आणि मग इथपर्यंतचा प्रवास झालाय. रंगभूमीवर काम करताना एक भीती असते, कारण तिथे एडिट होत नाही. आणि मला हेच विचारायचं की नाटक करताना कधी असं झालंय की आपण डायलॉगच विसरलो किंवा गिव्ह अँड टेक करताना काही झालंय? या नाटकाविषयी मला खरं तर एखादा किस्सा जाणून घ्यायचा आहे जो काही घडला असेल. नाही, खरं सांगू, आता आमचे 31 प्रयोग झालेले आहेत आत्ताच आणि फार प्रयोग झालेले नाही आहेत. पण असं कधी घडलं नाही आहे की जसं म्हणजे असं घडतं, असं बऱ्याच नाटकांमध्ये घडत असेल, घडतंही की काहीतरी वाक्य विसरलं किंवा आणि जसं तू म्हणालीस की रिटेकचा चान्स नसतो, अशा वेळेला आपण थोडे अलर्ट असतो. पण एकदा तुम्ही त्यात इन झालात ना की मग या गोष्टी तशा कमीच नाहीच होत आणि कधीतरी क्वचित हे होऊच शकतं, कारण आपण माणूस आहोत आणि ते खूप नॅचरल आहे. या 31 प्रयोगात तरी असं नाही असं काही इंटरेस्टिंग असं काही. हे जाणून घ्यायचं, तुझ्यासाठी स्टँडिंग ओवेशन हे काय आहे? कारण प्रेक्षकांचं प्रेम असतं ते येतं तेव्हा कशा पद्धतीने ते सगळं. आपण खूप काही भरून तिथे पोहोचलेलो असतो आणि ते एका पॉईंटला जर प्रेक्षक उभे राहिले, त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्यांनी ती दाद दिली ना, तर ते असं सगळं हलकं झाल्यासारखं होतं. म्हणजे असं आपण भरून पावतो ना, किंवा काही गोष्टी अशा खूप साचवून आणल्या होत्या आणि त्या पोहोचल्या त्यांच्यापर्यंत, ह्याचा जो एक आनंद मिळतो ना, तो मिळतो. त्यावेळेला असं आम्ही शांत झालेलो असतो प्रयोगानंतर. शांतता. पण इतके नामांकन मिळताना आठवतं की पहिला प्रयोग जेव्हा तू ठरवलं की मी नाटकही करणार आणि या क्षेत्रात येणार, पहिला प्रयोग आणि
ती सुरुवात कशी होती? मी पहिल्यापासून नाटकच करते तुझ्या माहितीसाठी. म्हणजे माझं पहिलं नाटक साधारण 2009 मला वाटतं. आत्तामध्ये 2012 नंतर मी 2018 एक हिंदी नाटक केलं, प्राजक्ताचंच केलं. 18 नंतर ते ह्या 25-26 उजाडला मला पुन्हा नव्याने नाटक करण्यासाठी. कारण ऑफकोर्स आपल्या क्षेत्रात आपण एक वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेतल्या, कमिटमेंट्स आल्या की मग इकडे वेळ देणं तिकडे वेळ देणं ह्या गोष्टी होतात. पण नाटक माझं खूप जिव्हाळ्याचा विषय तो करायला मिळाला. त्यामुळे यू कॅन सी की मला किती भारी वाटते या नाटकाचा भाग असल्यामुळे. अगदीच. आणि मला असं वाटतं जेव्हा ते 7 अवॉर्ड आपल्या पदरी येतील तेव्हा आणखी तो आनंद असणार आहे आणि मला असं वाटतं हेच होणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.